जे जुने समालोचक मित्र आहेत, खूप साऱ्या स्पर्धा सुरुवातीच्या काळात दोघांनी एकत्रित केल्या. दिनेश कुदे इथे आम्हाला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा एन्जॉय या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथे आले होते आणि आता मात्र परतीचा प्रवास करतायत. मात्र निश्चित या 6 दिवसात आपल्याला ते इथे पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल जिंकून इथे पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा. अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम अभिनव स्पोर्ट्स नेहरोली जी एन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज ओमकार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. गणेश गायकवाड आणि त्याच्या साथीनं तेजस भरवाड ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. पंचांकडनं ऑफिशियल इशारा, मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला बॉल घेऊन ओमकार. पहिलाच बॉल खाली क्षेत्र, दमदार स्ट्रोक, बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. बॅलन्स केला होता आणि तदनंतर एक चांगला फटका तिथे सजवला गेला. स्क्वेअर लेग खाली होता आणि तिथनं बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये गेला आणि ज्यामुळे धावसंख्या 0वरनं 4 या आकड्यावर. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेत चाललाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे चौकार 4. त्यामध्ये निश्चित यश मिळते. बॉल बाहेरच्या बाजूने निघताना विकेट कीपर जालामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आजच्या रात्रीची शेवटची मॅच ते आपल्याला पाहायला मिळेल. यातील विजयी संघ आणि टीम आई गावदेवी पिंपळास यांच्यामध्ये शेवटची मॅच असेल. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, निघून जाईल सरळ सीमारेषा पार, षटकारामध्ये परावर्तित होईल. 6. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू थोडीशी खराब लाईन गोलंदाजीच्या वतीनं ओमकारच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे 2 वेगवेगळे कॅमेराचे अँगल्स. यावेळेस मात्र हा बॉल विकेट आपल्याला चालवायची आहे, त्यामुळे विनंती असेल की तुम्हाला धावा घेताना विकेटच्या बाहेरनं धावायचंय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होते. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज योगेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि पहिला बॉल जर इथे आपण पाहिला तर योगेश दिवानं ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा पिच केला होता आणि तिथनं आणखी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, खाली क्षेत्र, एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. तिथे जोपर्यंत उचललं गेलं 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेकरता कॉलिंग नाहीये, मात्र चांगला फटका इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. तेजस भरवाड जो स्ट्रायकर एन कडे आहे. आपल्या डावाची सुरुवात एका चांगल्या स्ट्रोकनं त्याने केली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरनं बॉलला तिथे इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप मिळतंय या बॉलवर. 1 याच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ज्या 1 धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 25 या आकड्यावर.
चांगली सुरुवात, ठोस सुरुवात ती गरजेची आहे. भक्कम पाया, त्यावर एक चांगली इमारत उभी राहते आणि इथे पाया भरणी जर आपण पाहिली तर ती अगदी भक्कम आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात योगेश दिवाच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र अलंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग करतोय, बॉलला स्टॉप करतोय, रन त्या वाचवल्या जात आहेत. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26. 7 बॉलमध्ये 23 वर बॅटिंग करत असताना गणेश गायकवाड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या साथीनं तेजस भरवाड 3 बॉलमध्ये 3. त्याचा रोल त्याला ठाऊक आहे. सिंगल डबल्स त्याला मैदानाच्या आतनं घ्यायचे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल प्रॉपर कनेक्ट झालाय, त्यामुळे हा चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. इथे तेजस भरवाडच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक, चौकार 4. आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळला. बॉल जमिनीशी खेळत बागडत जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 34 या आकड्यावर. हा आमचा मुख्य मंच VIP डाईस जो तुम्हाला दाखवला जातोय. ज्या मुख्य मंचावर अमोलजी पाटील साहेबांना तुम्ही पाहताय. नेरोली संघ त्यांचा मैदानामध्ये या, त्यांना सपोर्ट करण्याकरता ते इथे उपस्थित आहेत. डॉक्टर पराग यांना तुम्ही मुख्य मंचावर पाहताय. महेश मामा यांना पाहताय. अगदी सुसज्ज असा हा VIP डाईस चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गांद्रेकरांची ही देण आहे. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 2 ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 34 या आकड्यावर जाऊन पोहोचताना हा आमचा प्रेक्षक वर्ग लेट नाईट या मैदानावर उपस्थित आहे आणि तो तुम्हाला दाखवला जातोय, जो एन्जॉय करण्याकरता इथे उपस्थित आहे. बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जाऊ. पुन्हा एकदा 3ऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर स्वराज गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाईल समोर. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे गणेश गायकवाड अगदी चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉलमध्ये 23 वर आहे. यावेळेस बॉल बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाहीये, कारण जेव्हा चेंडू आणि बॅट मधला योग्य त्याचा संपर्क होतो तेव्हा तो एक स्वीट व्हॉइस असतो ना, जो प्रत्येक फलंदाजाला हवासा वाटतो. तो स्वीट व्हॉइस तिथे पाहायला मिळाला नाही आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर धावसंख्या एकंदर धावफलकावर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 35 आहे. यावेळेस मात्र खोला टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा. तिथे डबल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. आणखी चेंडू त्याला मिळत नाहीये. मला वाटतं जोड्यावर थोडीशी झोप आली असावी, त्यामुळे या पद्धतीचं चित्र ते मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर 38 धावा या धावफलकावर आहेत. 2.2 षटकाचाच खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. एका चांगल्या स्ट्रॉंग टोटलच्या दिशेनं इथे वाटचाल आपल्याला अभिर 11 RP लायन्स वाडा या टीमची पाहायला मिळते. अभिनव स्पोर्ट नेरोलीच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. तिथे सेल्फ फॉलोथ्रोमध्ये फिल्डिंग करणं शक्य झालं नाही. बॅकअप मिळालं तोवर एक धाव ही धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना 39 या आकड्यावर ही स्थिती राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो. 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगला बॉल आहे, फ्लाइंग स्लीप पर्यंत वळालाय, मात्र
चेंडू जसा बॉडीचा स्पर्श घेतोय त्याबरोबर धावायला सुरुवात केली होती, मात्र इथे साथीदाराचं लक्ष नव्हतं. तेजस भरवाड दुसरी धाव घेण्याकरता आतुर होता, मात्र तिथे आपला साथीदार गणेश त्याचं लक्ष नाही हे ओळखल्यानंतर तो मनाचा उत्तम ब्रेक आपण म्हणतो ना, तो मनाचा उत्तम ब्रेक लावला आणि धावसंख्येला तिथे रोख लागली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 सिंगल आणि 1 डबल अशा 5 धावा आल्यात. ओव्हरचा 5वा चेंडू, गोलंदाज स्वराज. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा जमिनीलगत खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय फ्रंट ऑफ द स्क्वेअर. त्यानं चेंडूला उचललं, जोपर्यंत रिटर्न केलं तिथे 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबल्स त्या योग्यतेनं घेतल्या तरीही इथनं तुम्हाला 50 पार जाता येईल आणि ते चित्र सध्या मैदानाच्या आतनं प्रकट केलं जात आहे. सिंगल डबल्सवर खूप जास्त लक्ष केंद्रित केलंय. कुठेही तो आताही पणा दिसत नाहीये. खराब चेंडू त्याचा वेट केला जातोय आणि ते गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही सुरुवात चांगली केली आहे तर मग मध्ये तुम्हाला धावा सुरू ठेवायला लागतात. 7-8 रन जरी आल्या तरी तुम्ही 50+ मध्ये जाता. आणि यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॅकअप जोपर्यंत देईल 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि 3 ओव्हरचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 43. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय आणि त्यामध्ये 43 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकं ती या डावामधली शिल्लक आहेत. ओपनिंग करण्याकरता आलेले दोन्ही बॅटर सेट आहेत मैदानामध्ये. 11 बॉलमध्ये 28 गणेश गायकवाड आणि 7 बॉलमध्ये 15 वर तेजस भरवाड आपल्याला मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. अगदी मध्यरात्रीनंतरही खूप सारे प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत. क्रिकेटवर प्रेम किंवा आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरता ते इथे सर्वजण उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. आमच्या काही महिला भगिनीही या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आहेत. त्यांचंही आभार. आणि एक गोष्ट या चेंडूनंतर आपण त्याबद्दल बोलू शकतो. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. इथे संधी आहे. झेल ड्रॉप झालाय. 1 रनला इथे डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि 2 धावा इथे सहजतेनं पूर्ण झाल्यात. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा कुठलाही खेळ असो, लेट नाईट पर्यंत महिलांना मैदानावर खूप कमी वेळा पाहता. एक गोष्ट या वाडा तालुक्याच्या क्रिकेटनं आणखी दाखवून दिली की इथे आमच्या महिला भगिनी ह्या पूर्णपणे मध्यरात्री सेफ आहेत. म्हणूनच त्या आज या मैदानावर इथे या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आलेत. त्यांचंही स्वागत आहे. दोन चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा. 2 चेंडूचा खेळ. समाप्ती एखेरीस धाफलकावर लागल्या गेल्यात. योगेश दिवा जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि चांगलं काम करत असताना त्याला या मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. 60च्या आधी थांबवण्याचा प्रयत्न इथे नेहरूलीकरांना मैदानाच्या आतनं करावा लागेल. इथे बॉडी लाईनवरचा बॉल फाईन लेग मधनं खेळलाय. बॉल चाललाय सुसाट वेगानं. सीमा रेषा पार. चौकार परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4.
मात्र ऑन साइडला आणखी एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये, खराब फिल्डिंग, त्याला गुंगारा, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. झालाय हा बॉल. या चौकाराच्या मदतीने धाव फलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 54 या आकड्यावर. एक सुस्थिती सध्या मैदानामध्ये निर्माण केली आहे टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडानं. यावेळेस मात्र फटका आणखी एकदा दमदार पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल गेलाय सीमा रेषा पार. स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा हा दमदार तडाखा, चॅम्पियन्स ट्रॉफीचा षटकार. प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवला जातोय, तो एन्जॉय करतोय, डान्स करतोय, गाण्याचा मनमुराद आनंद लुटतोय. आणि क्रिकेट हा खेळ तो मनमुराद आनंद लुटण्याकरताच खेळला जातो. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा. धावसंख्या एकंदर 60 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. तेजस भरवाड 29 10 बॉल मध्ये, जो स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र समोर फटका चांगला आहे, नो चान्स. बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, ओव्हर द बॉलर हेड. एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. चौकार. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे, अगदी पुढ्यात टाकला होता आणि समोरच्या बाजूने चांगला फटका गोलंदाजीच्या डोक्यावरनं खेळला. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. 4 हे इथे कंप्लीट झालाय. 64 धावा दाफलकावर लावल्या गेल्यात. एक बलाढ्य टोटल जे दाफलकावर उभी करण्याचा मनसुबा ठेवून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि आतापर्यंत तो फलंदाजी करण्याचा निर्णय अबीर 11 आरपी लायन्स वाडानं इथे यशस्वी ठरवलाय. 64 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज राहुल जाधव, समोर गणेश गायकवाड. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय गणेशनं. क्षेत्ररक्षकाला संधी आहे, इथे एक चांगला कॅच कॅरी होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल होत आहे. खेळाडू बाद. धावसंख्या 64 ला 1 अशी आपल्याला पाहायला मिळते. रुपेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आक्रमकतेनं फलंदाजी करताना काय तो मैदानात पाहायला मिळेल. पुढचा बॉल, इथे चांगला बॉल, अगदी खुल्या टप्प्याचा चेंडू होता. सन्मानजनक फटका ज्याला आपण म्हणतो ना, स्वतःची विकेट वाचवत तो फटका खेळला जातो, तो इथे खेळला आणि त्यावर 2 रन त्या वेगानं पळून पूर्ण केल्या गेल्या. विकेटच्या मध्ये अगदी तेज दौड ती आपल्याला पाहायला मिळाली. दोघांमधलं कॉलिंग चांगलं होतं, वेग चांगला होता. एक चांगली दौड त्या विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे 2 रन्स ज्यानं धाफलक ते वाढलं, 2 पुढे सरकलं आणि दुहेरीनं वाढत असताना जाऊन पोहोचलंय 66 आकड्यावर. 1 विकेटच्या पतनानंतर 4.2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय.
बॅटची कडा, विकेट कीपरला गुंगारा, नशिबाचा चौकार इथे पाहायला मिळेल. बॉल गेला लॉंग स्टॉप मध्ये 4. आणि पुढे सरकार असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 70 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे खोलडाप्याचा बॉल समोरच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मधनं. जोपर्यंत बॉलला तिथे उचललं जाईल दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. आणि आता क्षेत्ररक्षक लूज पडले तसं वाटायला लागले, कारण खूप जास्त धावा या राफलकावर उभ्या राहिल्या. तिथे जर आपण पाहिलं तर अगदीच तेजस भरवाड त्याची दमछाक झाली. या दोन्ही हात गुडघ्यावर गेलेत. तो थकलाय ते स्पष्ट दिसलं. त्याला असं वाटत होतं कधी एकदा मला बात करतो, मात्र तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या 2 रन कंप्लीट झाल्या. त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 धावा. 2 चेंडू अजूनही या डावामधले शिल्लक आहेत. वैयक्तिक 33 वर तेजस भरवाड बॅटिंग करतोय. इथे चांगला बॉल अपील आहे, मात्र इम्पॅक्ट तो पाहिला जाईल. लेगबायचा इशारा आलाय. इम्पॅक्ट यस्टनवरचा नव्हता आणि त्यामुळे नाकारलं ते अपीलला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 73 धावा. या पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल किती धावा असतील उत्तरार्धामध्ये धाफलकावर लावण्याकरता तो ठरवणारा हा बॉल. इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण करण्याची संधी आहे आणि 2 धावा तिथे सुरक्षिततेने घेतल्या. एकंदर 75 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आजच्या रात्रीतली सर्वात हायेस्ट टोटल जी दाफलकावर उभी राहिली आहे 75 धावा दाफलकावर आहेत. विजयाकरता 76चं लक्ष आहे. कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर फोनवर आपण करूयात बदल. आपल्या सोबत जॉईंट होतील आमचे सहकारी समालोचक मित्र प्रमोद शेडगे. विजयासाठी टार्गेट भला मोठा आपल्याला पाहायला मिळतं. 74 धावा फलकावर लगावल्या आणि 75 धावांची टोटल टार्गेट सेट केले गेले. आव्हान आहे अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीम फॉर्मामध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकाच साईडला संघ आपण पाहू शकाल नेहरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
अतिशय चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून अजून सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेणारे tenniscricket.in च्या माध्यमातून या वेबसाईटवर आपण पाहत आहेत. अजून जे श्रोते जोडले गेलेत, जरी घड्याळात आपण 2:30 वाजले तरी सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन नियोजन नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे म्हटलं तर निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली या अफलातून मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अगदास बुबेरे यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला वडवली या टीमच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा करूया आपण शुभेच्छांचा स्वीकार. अंकुशचा पहिलाच बॉल त्यावेळेला लेफ्ट केला होता, एक्झिट केलं होतं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 वर जाऊन पोहोचली गेली. 5 षटकांमध्ये 75 धावा हे टार्गेट सेट केले गेले. प्रति षटकामागे 15 धावेची 76 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. 75 रन्स फलकावर लगावल्या होत्या. प्रथम बॅटिंग करत असताना अभिर 11 RP लायन्स वाडा या टीमने फुलटॉस बॉल होता, लो फुलटॉस बॉल ऑन साईडला घेऊन काढले. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. सिंगलवर फक्त भर दिली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. जेव्हा आपण प्रकाश झुतात जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला खूप काही गोष्टी अद्ययावत कराव्या लागतात. डिफिकल्ट असतं दिवसा क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट. परंतु हे खेळाडू मात्र सातत्याने आपण पाहतायत अनुभवाने समृद्ध असलेले. अंकुश गुप्ताचा पुढील बॉल ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ह्यावेळेला कॉलिंग चुकीचं, थ्रू परफेक्ट नव्हतं आणि त्यामुळे आपण पाहतायत सुरक्षित येतोय. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. अंकुशने प्रभावित केले या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये अंकुश परफेक्ट प्रभावित मारे करताना स्पायसी बॉलिंग तिखट मारे यावेळेला पाहायला मिळतात. अंकुशच्या गोलंदाजीवर परिपूर्ण मुभा दिली जात नाही फलंदाजाला खेळण्यासाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी आणि यस टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर योगेश दिवा. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. यावेळेला स्टँडर्डपणा बाळगला गेलाय. आतापर्यंत मॅक्झिमम 5 ते 6 झेल त्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट फिल्डिंग बाय दर्पण. फलंदाज बाद आल्या पावली परत गॉन. फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील तत्पूर्वी 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 3. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन.
76 धावांचा पाठलाग करत असताना 15 मॅक्झिमम आपण पाहत आहेत 25च्या सरासरीने खेळायचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये तेवढी दमकम करणारी बॅटिंग दाखवली नाही. ऑन साइडला खेळलाय, फटका छान आहे. मनगडाचा वापर करत असताना चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता गुड शॉट. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 9 रन. चांगला फटका खेळला गेला होता. महेंद्रच्या बॅटमधून आपण पाहिला एक कणखर दर्जेदार षटकार आला. प्रीतम तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळाला होता. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतायत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची पहिली रात्र या स्पर्धेची डे अँड नाईटला फॉर्मॅटला सुरुवात झाली. 2:45-2:30च्या सुमारास आपण पाहिला तर पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतर 13 मॅचेस. मॅच क्रमांक 12 सुरू आहे. जो संघ जिंकेल तो आई गावदेवी पिंपळास या टीम बरोबर खेळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सर्कलमध्ये आहे बॉल. फिल्डर दुरून येत आहेत. वाईडिश लॉंगॉनचे फिल्डर पुढे सरसावले गेले होते. चांगली फेकी केली जाते. तत्पूर्वी सिंगल डबलला महत्व देत असताना या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला खेळले गेलाय. फिल्डर येत आहेत. फिल्डरच्या हाताला स्पर्श होऊन चेंडू डीप मिड विकेटला निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे ती 12 धावसंख्येवर. मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाहीयेत गोलंदाजांच्या द्वारे. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी मेंटेन केली गेली. प्रीतम तरीच्या माध्यमातून लाईन अँड लेंथ. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. लो फुलटॉस बॉलला चेंडूला पाठवलंय, परंतु इथे आपण पाहत आहेत जबरदस्त स्टॉप केलं गेलं. टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद ऐनुल शेख. रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राईट मोर द विकेटने यावेळेला बॅटचे एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. नशिबाचा चौकार मिळेल की काय? यस, डेफिनेटली नशिबाचा चौकार मिळतोय. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. लक फॅक्टरचा चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आहोत म्हणजेच आजच आपण पाहणार आहोत 2 एप्रिल रोजी SBP खुपरी वर्सेस उर्वी 11 नाणे आणि एकविरा हमरापूर वर्सेस सोपान स्मृती दुपारेपाडा हा सामना आपण पाहणार आहोत. अगदी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तिसरा सामना शशिकांत स्मृती सरसोळ वर्सेस केळीचा पाडा. प्रिशा 11 किरवली वर्सेस यंग स्टार आफ्टी बी. जय हनुमान गांधरे वर्सेस जय श्रीराम गौरापूर. AR स्मृती आई गावदेवी सांगे वर्सेस वाडा पोलीस स्टेशन. आदेश प्रतिष्ठान शिरसाड वर्सेस जय हनुमान कोनसई बी.
अशा पद्धतीने उद्याचा शेड्यूल हा 14 टीम्सचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः 7 मॅचेस, सेकंड राऊंडला 6, म्हणजे एकंदरीत 13 मॅचेसचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा पाहणार आहोत SBP खुपरी वर्सेस उर्वी 11 नाणे, एकविरा हमरापूर वर्सेस सोपान स्मृती दुपारेपाडा, शशिकांत स्मृती सहरसवळ वर्सेस केळीचा पाडा, प्रिशा 11 किरवली वर्सेस यंगस्टर ऑफ टी बी. चांगला बॉल होता ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त स्थिर राहिले, जाऊन पोहोचते 17 रन. जयरमान गांद्रे वर्सेस जय श्रीराम गौरापूर, AR स्मृती आई गावदेवी सांगे वर्सेस वाडा पोलीस स्टेशन आणि आदेश प्रतिष्ठान शिरसाड वर्सेस जय हनुमान कोनसे बी. अशा पद्धतीने उद्याचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चांगला बॉल होता, अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल फेकून झाले ते 3. आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 2 बॉल फेकून झालेत आणि संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. राईट आर्म ओव्हर द विकेटने अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्लिकचा फटका जरूर पाहायला मिळतोय. मग पाटील स्वतः मात्र पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. बंटी, त्यानंतर लेग स्क्वेअरचे पंच सौरभ अडकमोळ यांना आपण पाहतायत. तिसरे पंच हसमुख पाटीलला आपण पाहतायत. दिनेश राऊत यांना आपण पाहतायत. चौथा अंपायर. बॅटचे एज अँड टेकन, फलंदाज बाद, बॅक टू द पेव्हिलियन. विपुल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला, गॉन. उद्याची सर्व काही कामे असतील, अजून सुद्धा लाडके आयोजक आमचे डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण पहा. कारण इथून उद्या पुन्हा एकदा त्यांना 12 वाजता याच मैदानात पुन्हा एकदा दाखल व्हावं लागेल. तिथून पूर्णपणे पूर्वतयारीनिशी पुन्हा एकदा त्यांना ती योजना उद्याच्या दिवसामध्ये आखावी लागेल. कशा पद्धतीने उद्याच्या दिवसांचं शेड्यूल आहे त्यानुसार मात्र प्रत्येक टीमला कॉलिंग करणं, वेळेवर या, चांगलं क्रिकेट खेळा. 5-5 षटकांचे सामने आहेत. चांगला बॉल, यावेळेला बॅटची एज घेत चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल आणि यस, फलंदाज परतेल आल्या पावली परत, बॅक टू द पेव्हिलियन, गॉन. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 4थ्या आणि 5व्या बॉलवर विकेट्स मिळाले होते आणि त्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहत आहेत 4थ्या आणि 5व्या बॉलवर विकेट्स मिळत असताना आपण पाहत आहेत. चांगली बॉलिंग. अंकुश, अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अचूक लाईन अँड लेंथ. अंकुश, मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय चांगली दर्जेदार ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र, डे अँड नाईटचा फॉर्मॅट, उदंड प्रतिसाद मिळाला पहिल्याच दिवसामध्ये. हलकेशा हाताने हॅट्रिक बॉल होता. हॅट्रिक बॉलवर फक्त दिशा देण्याचं काम केलं, रिस्पेक्ट दिली. मात्र आपण पाहिलं तर 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 6च्या ॲव्हरेजने खेळत असताना 18वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 76 धावांचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा 58 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 58 रन. हे सामन्याचं समीकरण 29च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. यस डीजे. साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट,
Magnificent timing, easily done, and look at the distance out of the park. Champions Trophy, षटकार. हा झेल घेतला असता तर 500 रुपयांचे हकदार होते, परंतु डोळ्यावर कदाचित प्रेक्षकाच्या झोप असेल आणि त्यामुळे हा कॅच कॅरी करू शकले नाहीत. चांगला बॉल होता, पायाचा वेध घेत यावेळेला बॉल शॉर्ट लेगला वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. लेग बायचा इशारा अमर पाटील अर्थातच आपण पाहत आहेत बंटे यांच्या माध्यमातून येत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25, लॉस ऑफ 5 विकेट. चांगला बॉल होता यावेळेला. यस, लेग बिफोर विकेट. बऱ्याच वेळानंतर पायचित पकडलं गेलं. फलंदाज बाद ऍब्सोल्युटली प्लम. दर्पणला मिळेल विकेट. बॅक टू द डगआउट. बॅटर गॉन. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. आपण पाहत आहेत नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी. बॅटचे एज मात्र जो तो फलंदाज येतोय, प्रेझेंटरी लावतोय आणि पॅव्हेलियनच्या रस्त्याला जात असताना पाहायला मिळतोय. 25 ला 7 धक्के. 25, लॉस ऑफ 7 विकेट. गॉन. चांगला बॉल होता, वेगवान बॉल होता. फक्त चेंडूला दिशा दिली, पुश केलं. एक रन येत असताना आपण पाहत आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल आहे दर्पण फुडसेचा. काय फिल्डिंग मध्ये अप्रतिम स्टँडर्डपणा दाखवला. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते क्वालिटी दर्जाची फिल्डिंग आपण दर्पणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जवळजवळ 5 ते 6 झेल त्याच्या नावावर लॉंग ऑफच्या दिशेने. ऑन साईडला फटका छान आहे. बॅकलिपचा उपयोग केला होता. अनुल शेख पुढे सरसावत असताना तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. समोरच विवेकच्या जाधव यांना आपण पाहत आहेत. कांद्रेचा एक भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बिलोशीच्या मैदानात एसपी ट्रॉफीमध्ये अतिशय खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली होती. काय बॅटिंग सुद्धा केली होती. वाड्याचे स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी काळे यांना आपण पाहू शकाल. निखिल भोईरला आपण पाहू शकतायत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये या खेळाडूने त्यांच्या नावाचा डंका वाजवला. निखिल बागुलला आपण पाहत आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा मात्र 5 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. ओपन टीम मधून खेळत असताना आपण पाहू शकणार आहोत. सहा तारखेला ओपनचं लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? ऐनुलने प्रयत्न चांगले केले आणि सरळ चेंडूला यावेळेला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. खुला एकगावेक संघ 5 तारखेला प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी ओजी खरिवली वर्सेस जव्हार 11, वेदांत 11 वर्सेस बाबा शेंडी स्पोर्ट्स चिंबीपाडा, एव्ही वॉरियर्स वर्सेस रॉयल क्लब झिडके. फुलटॉस बॉल होता. बीमर असावा आणि यस डेफिनेटली आपण पाहत आहेत. यस, 9+4 मिळतील 5 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम पाहायला मिळतं. त्यामध्ये पहिल्याच बॉलचा खेळ झाला. विजयासाठी अजून सुद्धा 38 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 38 रन. त्यानंतर एव्ही वॉरियर्स वर्सेस रॉयल क्लब झिडके, सारंग 11 वर्सेस नित्यसाई गणेशपुरी, साई ट्रान्सपोर्ट वर्सेस
गावदेवी धानिव आणि सावली 11 वर्सेस ड्रीम 11 माजिवडा. अशा पद्धतीने 12 टीम्सला खुला एक गाव एक टीमला आपण पाहत आहेत प्राधान्य दिले गेले. त्यानंतर ऑल इंडिया ओपन आपण 6 तारखेला पाहणार आहोत. श्री केदारनाथ 11 खरवते टीम आपल्याला पाहायला मिळेल. बाबू 11 मलवाडा चांगला फटका आहे परंतु अनुलला त्या ठिकाणी निवडलं आणि इथून जर आपण पाहिलं तर यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स ऑल इंडिया ओपन टीम मधून विपुल पाटील यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. बोबा 11 या टीम बरोबर दिया 11 वर्सेस वेदांत 11 वाडा आणि बाजाराळी मनोर वर्सेस जय हनुमान भिनार. अशा पद्धतीने 8 टीमला 6 तारखेला ऑल इंडिया ओपन. पुन्हा एकदा बॉल तयार. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा आपण पाहतायत 9वा धक्का बसला गेलाय. आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीमने काय जबरदस्त खेळ साकारला गेलाय. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका काय आहे, आपला रोल काय आहे प्लेइंग 11 मध्ये याचं परिपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलं. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू बॅटची हलकीशी हीच होती. चांगली गोलंदाजी सुपर बॉलिंग करत असताना हळूहळू मात्र विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झालेत 5. शेवटचा बॉल आहे. आई गावदेवी पिंपळास टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सूरज पाटील त्या ठिकाणी जॉईन होतील. चांगला बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीम कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक नेहरोली टीम. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलात. यस दामोदर राईस मिलचे प्रोप्रायटर रमेशजी पाटील प्लीज वेलकम. ज्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहोत आणि नाणेफेक करणार आहोत. तेजस भारवाड यावेळेला आपण पाहताय ठरतात मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीमचे 12 बॉलमध्ये 35 रन. त्याच्या बॅटमधून 14 बॉलमध्ये 31. गणेश